तर मित्रांनो, आजची जी भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आमचा सुधीर दादा मित्रमंडळाने आयोजित केलेली आहे, त्याच्यामध्ये गट क्रमांक 22 मध्ये ना, गट क्रमांक 22 मध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे. नाव काय होतं आज गाडीला? स्वर्गीय नरेश श्यामा मेहतर. तर काय सांगशील आज थोड्याशा गॅप नंतर आपल्याला गुलाल परत मिळालेला आहे. गॅप आता बैलां गुलाल दिला, अजून किती 9व्यांदा हाकलली आम्ही गाडी, तेव्हा आमचे 6 गुलाल झाले टोटल. आता 7वा भेटलाय. 2दा आम्ही 7-8 हाकलली, तेव्हा नशीब जरा खराब होता. एकदा पलटी झाली गाडी आणि एकदा आमचा बैल जोकडातनं बाहेर आला तेव्हा, नाही तिथं पण गुलाल कंटिन्यू होता. आणि बेली मध्ये पण एकदा राहिले बेली मध्ये पण एकदा बैल आमचा हे चढला गाडीवर, आमच्याच गाडीवर चढलेला. तेव्हा जरा हे झालं. तर काय आता जोड नवीन बैल लावलेला आहे, तर काय सांगशील या जोडीबद्दल? काय नाही, जेव्हा घेतला तेव्हा लोकांनी खूप नावं ठेवली, बैल एवढूसा हे होईल काय होईल. ते त्यानं बोल लोक नावं ठेवायलाच येतात, आपली आपण मेहनत आपण दाखवू. बैलांनी करून दाखवलं, सगळ्यांची तोंड बंद केली, खुश आहो. आता गावात गुलाल झाले ते आमचेच जास्त झालेत गुलाल. टोटल आता 8वा गुलाल झाला आमचा. अच्छा, ह्या बैलाबद्दल ह्या बोललेलं आहे. बैलावर. काय नाव आहे बैलाचं? बोंड्या, पैजा बोंड्या. कुठून घेतला? हा कोरलय, म्हणजे आपल्याकडूनच रेडीतून घेतलेला आहे. अच्छा गावात. अच्छा, गावातून घेतलेला आहे, म्हणजे कर्नाटकवरून डायरेक्ट रेडी पॅटर्न नाहीये, तुम्ही शिकवलात त्याला? गावठी दोन्ही पण कर्नाटकी नाही. दोन्ही पण नाही. हा 40 वरून घेतलेला आहे. हा 40,000चा फटाका, हा 25,000चा फटाका. अच्छा, काय सांगतील आता या जोडीबद्दल? काय अपेक्षा आहेत अजून? काय नाही झालं, आता केले भरपूर गुलाल केले. आता बघू, बैल आहेत, बैल पलतील, आपण काही सांगू शकत नाही. आपण आपले 100% द्यायचे, बाकीचे बैल बघतील. बरोबर. आणि आता येणाऱ्या 7-8च्या शर्यतीसाठी कोणता हात जोड असेल की तुमचा टॉपचा तर नखरे असेल? सांगू शकत नाही. आता ही जोडी नम्रातच आहे. जर तो एक बैल आजारी पडलाय, तो जर झाला तर ती पण गाडी हाकलू. म्हणजे 2 जोडी असतील? हा 2 जोड. अच्छा, आणि ड्रायव्हर कोण होता आज? आपला हिंदकेसरी यश यश. मुरुडकर. तर काय सांगतील यश बद्दल? काय नाही, तो आपलाच ड्रायव्हर आहे, काय त्याच्याबद्दल सांगायचं कमीच आहे. त्याच्या पद्धतीने तो करतो, सगळ्यांना दाखवून देतो. त्याच्यावरनं पण खूप झालेलं, कारण तुका टर्नला का उभा राहतोस हे ते त्याला पण बोललेले, त्यांनी पण कमबॅक करून दाखवला आता. अच्छा, आणि काय सांगतील एकंदरीत मोठी शर्यत आयोजित झालेली आहे, तर या शर्यतीचा आपल्या शेतकरी मित्रांना कसा फायदा होईल? आता फायदा आता होईल, कारण बैलगाडी क्षेत्रामुळे सगळं आता होतंय. सगळ्यांची नावं, कोण गरीब घरातला सुद्धा वरती येतो बैलगाडी क्षेत्राने, हेच बैलगाडी. आणि एकंदरीत अशा शर्यती झाल्या तर बैलांच्या किमती सुद्धा वाढतील, काय वाटतं? बैलांची किमती सुद्धा वाढतील, परत शेतकऱ्याला पण जास्त डिमांड येईल. ना देखत बैलगाडी शर्यतच आहे. तर पुन्हा एकदा अभिनंदन तुझं. आणि येणाऱ्या 7-8च्या शर्यतीमध्ये जो तुमचा 2 शर्यतींना गुलाल राहिलेला आहे, तो या 3ऱ्या शर्यतीमध्ये मिळावा अशी आई एकविरा चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. बोला नाद एकच, बैलगाडी शर्यत. तर मित्रांनो, आजची वरंडे देवघर मातीबंदर बैलगाडी भव्य दिव्य बैलगाडी शर्यत, त्याच्यामध्ये 16व्या गटामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी झाले. तर नाव काय होतं गाडीला? विनोद ओमन पाटील. तर मित्रांनो, सांगायचं असं की गाडी खालून वर चाललेली आहे. 5वा गट, 9वा गट आणि आज 16वा गट मारलेला आहे. तर काय सांगाल काका आपल्या? नाही, 16 गट आम्हाला 12व्या गटापर्यंत अपेक्षा होती, पण आमच्या 16व्या गटाला गाडी दुसरी बसली, आम्हाला जाम आनंद झाला, खूप खुश आहोत आम्ही. आणि मागच्या मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्ही बोलले की आपल्याला एवढे 12व्या पर्यंत होती आमची जायचं आहे. अपेक्षा, पण 16व्या गटात आमचा नंबर आला, आम्ही जाम आनंदित आहोत. आणि ड्रायव्हर कोण बसलेला आज? ड्रायव्हर एक मुलातला मुलगा बसलेला, माझा मुलगा पाल्याला बसलेला. अच्छा, मग काय सांगाल एकंदरीत या शर्यतीच्या आयोजनाबद्दल? एक मोठी शर्यत आयोजित झालेली आहे इथे आपल्या मातीबंदर मध्ये. चांगली शर्यत झाली आजची आणि आम्हाला चांगला तिथलं हे वाटलं, त्यांचं वागणं त्यांना आम्हाला चांगलं वाटलं आजचं. अच्छा, म्हणजे गट लावणं गट वगैरे लावणं योग्य, सगळं व्यवस्थित झालं, नियोजन त्यांचं चांगलं होतं. आजच्या शर्यतीत खूपच चांगलं होतं नियोजन, कारण की आम्ही खूप बंदर गाडी हकलली तिथे आणि इथे खूप फरक पडला नियोजनात. चांगलं नियोजन म्हणजे होतं. गट लावणे पण एक समान होतं, कोणाचाच भेदभाव नव्हता की ही गाडी या गटात ती गाडी, सर्व समान गाड्या समान गटात लावल्या. अजून काय सांगशील मग? अशा शर्यती आयोजित झाल्या तर शेतकऱ्याला किती फायदा होईल? अशा जर शर्यती झाल्या तर शेतकऱ्याला खूप फायदा होईल, कारण की आत्ताच्या या महागाईच्या काळात बैलगाडी हाकलणे परवडत नाही कोणालाच. पण एक नाद आहे, पहिलेपासून परंपरा आहे म्हणून लोक गाडी हाकलतात. पण जर अशा मोठ्या मोठ्या शर्यती झाल्या तर आनंदही वाटेल आणि शेतकऱ्याचा सुद्धा प्रॉफिट आहे, फायदा आहे. एकंदरीत अशा मोठ्या शर्यतीमध्ये बक्षीस म्हणजे गुलाल मिळाला बैलाला, तर बैलाची
किंमत सुद्धा वाढली जाते. बैलाची किंमत सुद्धा वाढली जाईल, कारण की सध्या आपल्याकडे कर्नाटकी फॅड आहे. आपल्याकडल्या हिडीतल्या बैलांचा आता सध्या डिमांड लो आहे. कोण विचारत पण नाही आपल्याकडल्या बैलांना. पण आमची दोन्ही बैल हिडीतले आहेत, आपल्याकडले आहेत. आमच्या बैलांनी आज करून दाखवलं. आणि तुम्ही घेतले आणि त्यांना शिकवून आता आम्ही शिकवले बैल, शिकवून उतरवले आम्ही बैल. आम्ही पहिलेच स्पेशलला गाडी 2 गुलाल घेतले. त्यानंतर गेल्या वर्षी 7 15 कल्यात आम्हाला 1-2च फक्त गुलाल भेटले. एक 4थ्या गटात, एक आमच्या इथे स्पेशलला. आणि यंदा आमची गाडी उतरवल्या, ज्या गटात लावतात त्या गटात आम्ही हाकलतो, तिथे आमची गाडी गुलालात आहे यंदा. शेवटी मेहनतीचं फळ आता मिळायला लागलंय. म्हणजे गेल्या वर्षी कुठेतरी नर्वस झाला असाल एवढे, पण आता मेहनतीचं फळ मिळालेलं आहे. तर अभिनंदन. आणि बैलांची नावं काय तुमच्या? सुंदर आणि सोन्या. सुंदर आणि सोन्या. तर सोन्याचं सुंदर. तर अपेक्षा करतो की पुढल्या वर्षी गाडी अजून वरच्या गटामध्ये धावावी. आणि आमची सुद्धा अपेक्षा आहे बैलांकडून. आता बघू बैल किती देतात आम्हाला. नक्कीच देतील साथ. कारण मेहनत जर असेल, आपली मेहनत जर प्रामाणिक असेल तर यश नक्की मिळतं. तर महत्त्वाचं सांगणं म्हणजे आमची गाडी परवा 4थ्या गटात कारल्यात होती. आमची गाडी बसली नाही, 6वी 7वी आली. त्याच्यामुळं लोकांना वाटलं आता संपलं आमचं सगळं, पण आज 16व्या गटात बैल करून दाखवलं आम्हाला. कसं आहे, तो सुद्धा एक मुकाजीव आहे. तो त्याच्या सुद्धा भावना आहेत. जेव्हा तो पळायचा असेल तेव्हा तो पळणारच. कधी तो नर्वस असेल तर तो नाही. फायनलचा बैल सुद्धा खालच्या गटात राहू शकतो मागे. शेवटी तो सुद्धा जीव आहे, ती काय मशीन नाहीये. परवा पण आमची गाडी 2दा सुटून गेली, परत आम्ही फिरवून आणली. एकदा सुटली तेव्हा गाडी धरून सरळ केली, दुसऱ्या वेळेला सोडली तर आमची गाडी परत फिरवून आणली. पण तिथे 4थ्या गटात बसल्यानंतर खूप लोकांची चर्चा झाली की आता हा संपला. पण आम्ही संपलोय ना, अजून आम्ही आहोत तशी. आज 16व्या गटात आमच्या बैलांनी आमचं नाव करून दिलं. तर अभिनंदन. आणि येणाऱ्या पुढील शर्यतीमध्ये सुद्धा अजून वरच्या गटामध्ये जावे अशी अपेक्षा करतो. बोला ना. आज गट किती होता? 19व्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे ना? दुसरी आलेली गाडी फुलारी ब्रदर्स. कंटिन्यू 4था का 5वा गुलाल आहे? चौथा गुलाल आहे. एक हॅट्रिक झाली 1 नंबरची. तर काय सांगशील? एक म्हणजे जवळजवळ 12 वर्षांना अक्षय 2013 पासून बंद. 2013 नंतर पहिल्यांदा गाडीवर गाडी हाकलायला बसला अक्षय, आणि आज गाडी गुलालात आणली. काय सांगशील, कसा होता एक्सपिरियन्स? आभार मानायचं आमच्या मनोज फुलारे शेठचं आमचं, की तो मला सकाळी बोलला की आज गाडीवर तुला बसायचं आहे. सर्वात पहिला आभार मनोजचा, की मला त्याने गाडीवर बसवला. आणि खूप आनंद वाटला, की भीती होती. 19व्या गटात गाडी हाकलायची, आपली वरची टॉपची गाडी आहे. दुखदुख होती मनात, काय होईल. तर गाडी मस्त झाली, खूप आनंद झाला. एवढ्या वर्षाच्या गॅप नंतर तू गाडी हाकलायला बसलास, तर कसा होता एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स म्हणजे होता एक्सपिरियन्स चांगला, पण मीच भरलो बैल भरायच्या टायमावर मीच भरलो. सवय नसल्यामुळे पहिल्यांदाच बसलो. आता याच्या पुढे सुद्धा गाडी हाकलायला बसतील? शेठनी बसवलं तर बसू. म्हणजे ज्याच्यासाठी शाळा सोडलेली ते परत त्याच्यामध्ये एंट्री झाली असं म्हणावं लागेल. तर अभिनंदन तुझं. थँक्यू. तुझं पण आभार, की तू प्रत्येक शर्यतीमध्ये तू सर्वांची मुलाखत घेते आणि आम्हाला युट्यूबला दाखवतोस की बैल आम्ही सर्व दाखवतो. तुझं सर्वात आमचा फुलारे ब्रदर्स तर्फे तुझा आभार. थँक्यू. आजच्या शर्यतीमध्ये 12वा गट होता. 12व्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी आहे. प्रथमतः सगळ्यांचं अभिनंदन. काय नव्हतं गाडीला? गाडीला नाव होतं वैभव बादल मालुंगे. तर काय सांगाल, गावठी बैल आहेत आणि कर्नाटकी बैलांमध्ये आज धावून त्यांनी गुलाल मिळवलेला आहे. खरोखरच बैलांचा बोलायचं गेलं तर चांगले पळतात बैल, आणि पळायला पण सुंदर आहेत, जायला पण स्पीड चांगली आहे, आणि येताना पण दोन्ही साईडून चांगले बैल पळतात. आणि या वर्षात कितवा गुलाल झालाय? 5 ते 6 गुलाल झाले. म्हणजे कंटिन्यू गुलालामध्ये आहे गाडी. आणि एकंदरीत काय सांगाल, शर्यतीचं स्वरूप आता खूप फास्ट झालंय. म्हणजे कर्नाटकी पॅटर्न आले, त्याच्यामध्ये आपण बैल गावठी बैल हाकलतोय. तर बरोबर आहे. कसं आहे, गावठी बैलांना पण स्पीड आहे, पण कर्नाटकी कसं आता प्रत्येकाला असं वाटतं काय लगेच बैल घेऊन आपण नंबरात राहायला पाहिजे. पण गावठी बैलांचा कसं आहे, त्यांना कित्येक वर्ष आपण मेहनत घेतल्याच्या नंतर आपल्याला ते नंबरात आणतात. पण गावठी बैलाचं कसं आहे, एकदा नंबर घ्यायला लागला तर ते म्हणजे पळतात, असे टिकून पळतात. आणि कर्नाटकी बैलांचा कसं आहे, आता आला 2-3 वर्षात तुमचं नाव करणार आणि लगेच कमी झाला तर तुम्हाला परत तेवढेच पैसे देऊन नवीन बैल आणून मग नंतर नंबर मध्ये राहावं लागतं. त्याच्यासाठी भरपूर खर्च पण आहे. आणि गावठी बैलांचा कसं आहे, कमी खर्च आहे आणि टिकून पळणार आहेत. आणि कर्नाटकी कसं आहे, जर आपल्या नशिबाला बैलाचा कसा आहे तिकडे पळतोय आणि आपल्याकडे येऊन पळलंच असं नाही. आपल्या नशिबाला पण ते त्यांना सूट व्हायला लागतं. त्यांचं तिकडच्या वातावरणात आपल्या क्लायमेट मध्ये फरक आहे. त्यांचा जो त्यांचा खानापाणी आहे त्याच्यात आणि आपण जे चारा देतो त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. म्हणून तिकडच्या ना
कोणाकोणाला सूट होतो, कुठल्या बैलाला सूट होत नाही. मग त्यांना तिकडच्या हवामानात आणि इकडच्या हवामानात बदल झाला तर तिकडे जेवढी स्पीड आहे ती आपल्या रायगड जिल्ह्याला स्पीड भेटत नाही, म्हणून ते बैल कमी पळतात. पण आता एक चर्चा चालू आहे की जे गावठी आपण बैल जोपासतोय ते चांगलीच गोष्ट आहे. गावठी बैल आपण नाही जोपासत तर ती आपली जात नाम म्हणजे विलुप्त होईल. पण असं आता एक चर्चा चालू आहे की येणाऱ्या पुढल्या वर्षामध्ये गावठी बैलांचा एक गट असावा असं एक चर्चा चालू आहे. काय म्हणणं आहे? खरोखर सुंदर आहे संकल्पना आहे त्यांची. कारण की काय आहे, गावठी गटामध्ये जर ते किल्लारची स्पीड असते आणि गावठी गटात टाकली तर त्यांच्या पळण्याची क्षमता आणि त्यांच्या पळण्याची क्षमतेमध्ये फरक पडतो. मग गावठी गटांचा गावठी बैलांचा जर गट वेगळा केला तर त्यांच्या तोडीला तोड आणि आपल्याला शर्यत पाहायला पण मजा येईल. मजा आली, बरोबर. आणि आजच्या शर्यतीबद्दल काय सांगाल? कोण ड्रायव्हर वगैरे होता गाडी? ड्रायव्हर होता पंकज रातवाडकर मालुंगे आणि ओमकार शिंदे होता अच्छा, म्हणजे सोबत. तुमच्या- आणि या बैलांचा मालक पण सुंदर आहे आणि आमचा जो ग्रुप आहे हा ग्रुप मालुंगेचा चांगला ग्रुप आहे. म्हणजे आम्हाला, आम्ही तर मुंबईवरून येतो आज गाडीसाठी. ह्या 2 गाड्या आहेत, पंकजची आणि वैभव दादाची, आणि एक सतेज ठाकूर त्यांची फायनलला गाडी असते. त्या गाडीसाठी मुंबईवरून खास मी गावी येतो बैलगाडी बघायला. आणि तुमच्या चॅनलला मी फॉलो करतो मुंबईला असताना पण. आणि मी पण मुंबईवरूनच येतो. हा मी पण गाडी असते त्या पण आणि इकडे या. सर्वांचा सपोर्ट असल्यामुळे ह्या जोडी खरोखर गावातली सर्व पोरं आपल्या सोबत असतात. सतेज, स्वप्नील, सुमित, नीरज, आपला दादा, हर्ष आमचा टेम्पो आला कायम, दबंग आमचा बबन आमचा ड्रायव्हर आहे, शुभम असतो ड्रायव्हर. म्हणजे सगळ्यांची साथ आहे म्हणजे त्याच्यामुळे. सर्वांची साथ आहे, कोण असं नाही बोलत नाही. नीरज आहेत, असे सर्वजण ह्या जोडीवर प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे आपला आपली गाडी व्यवस्थित धावते चाललेलं आहे. आणि गावठी असल्या असून आपली जोडी कशी मोठ्या बैलांना तोड देते आज. बरोबर. आजच्या कंडिशनला 12-15 ग्रुप, तिसरी, दुसरी, पहिली अशी नंबरात धावते काय. तर पुन्हा एकदा अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं, आणि येणाऱ्या शर्यतीमध्ये सुद्धा असाच गुलाल मिळू दे अशी प्रार्थना करतो. तर मित्रांनो, आजच्या भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीमध्ये 13व्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे. नाव काय होतं गाडीचं? आदित्य नाव आंबे. आदित्य नायर. तर प्रथमतः तुम्हा सर्वांचं अभिनंदन. आणि काय सांगेल आपल्या बैलांबद्दल? एकंदरीत मला माहिती आहे का बैल आपली खूप जुनी आहेत, आधी खूप काल गाजवलेला आहे. काय सांगशील बैलांबद्दल? आज पहिला एक मन केलं आणि फायनल एक साताऱ्याची आणि पण फायनल मार. आणि हा पण वरच्या गटाला धावलेला बैल फायनलला तो पण वलवलीची पण फायनल मध्ये हायट्रिक मारले त्यांनी. वलवलीमध्ये. तर काय सांगशील? एकदम आता बैलांचं वय सुद्धा झालेलं आहे आणि तरी सुद्धा आता त्याच जोशामध्ये पळत आहेत. तुमची मेहनत आहे त्याच्यामध्ये. हा 21-22 वर्ष पहिला झाले मण्याला माझे. हा त्याला जवळजवळ 20 वर्ष झालेले. बरोबर. एकदम म्हातारे पहिले आहेत. गेल्या वर्षी तो आजारी होता, तरी पण आम्ही हे करून 6व्या गटात नंबर मारला. आज 13व्या गटात मला आनंद आहे. गेले काय मला 9व्या गटात नंबर मारला, आम्हाला आनंद आहे. तर काय सांगाल या जोडीबद्दल? म्हणजे त्यांच्या तरुणपणीमध्ये ते तरुणपणी फायनल, सातारची फायनल सुद्धा मारले. हो, सेमी फायनल मारले, फायनल ना मारले आम्ही. सेमी फायनल इकडे फायनल इकडे फायनल मारले, वलवलीला फायनल मारलेले. बरोबर. आणि पांढरा होता आग्रा. आणि मला ह्याची शर्यत आठवते, भेरशे बाती बंदर. हो हो, शेवट सुटून ड्रायव्हरच हा बघा, शेवट सुटून ड्रायव्हर पहिला आलेला आहे. हा बघा ड्रायव्हर. काय सांगाल बैलांबद्दल? या बैल एक नंबर आमचं चालतं. बैलांचं टेन्शन काहीच नाही. बैल फिरायला उजवी एकदम न दौरे मारता एकदम हुकमी बैल आहे आमचे. आणि ह्या जोडीनंतर यांचा वारसदार म्हणून नवीन जोडी काय तयार करणार? करणार पण ते आता ड्रायव्हर बसला तर करणार. ड्रायव्हर बसला तर करणार. तुमची इच्छा आहे अजून बसायची? मी बसणार. आज आणि पण तुम्हीच एकच बसलेला. तो बसला तर गाडी करणार, अच्छा. नाहीतर गाडी करणार ती ना. तो आज पण तुम्हीच बसलेला. पण एकटाच मी बसलो, स्वतः एकटाच, एकच ड्रायव्हर. आज कसे गेले बैल जाताना आणि एक टर्न नंबर वगैरे? टर्नलाच मी पहिला गेलो, पण एक गाडी माझ्या टर्न मारली, पुढे गेली, पण मी त्याच्या फोटोतून टर्न मारला पहिला आणि ती गाडी सरळ गेली. बरोबर. आणि एकंदरीत 20 आणि 21 वर्षाचे बैल असून सुद्धा अजून त्याच जाम आनंद ताकदीने वाटतो धावताय. मला जाम आनंद वाटते बैलांचा. कारण मी बघितलं, नाही, मेहनत पण चांगली आहे मेहनत पण बैलांची, आहे. एकदम व्यवस्थित आहे. नक्कीच मेहनतीशिवाय काहीच नाही. आणि कारण मी नेहमी बघतोय गाडी बैल गुलालातच आहे. गुलालातच आहे. तर अभिनंदन सगळ्यांचं. हे आमची शेड आहे तो. माझ्या काय मेहनत काय, सगळं मेहनत ह्यांच्याच आहे. दोघांचं ड्रायव्हर आहे, ते मेहनत करणार, ह्यांचा मुलगा आहे, ह्यांच्याच मेहनत असं सगळं. तर अभिनंदन तुमचं.
ताई काय सांगशील आज तुमच्या जोडीबद्दल? सिद्ध सांगेल तुमचं. हा, पण आमचा खास माणूस आहे. तर मित्रांनो, आजची बैलगाडी शर्यत एक भव्य दिवस बैलगाडी शर्यत म्हणजे सुधीरदादांनी आयोजित केलेली. त्याच्यामध्ये 5वा गट होता. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आलेली गाडी आहे मेहुल म्हात्रे. कारण स्वतः आज गाडी चालू सीझनला लगभग 4 गुलाल काढलेले. 6 वेळेला शर्यत केली. 2 वेळेला थोडा प्रॉब्लेम होता, गाडी नाही पण बैल चांगली धावते. आणि काय सांगितलं गावठी जोड असून सुद्धा आपल्या मोठ्या मोठ्या बैलांमध्ये गुलाल पात्र होतात. तर तुम्हाला काय समजतं याविषयी आनंद असेल गावठी बैल आपल्या मोठ्या बैलांमध्ये? नक्कीच त्याच्यासाठी या गावठी जोडीसाठी 5वा गट म्हणजे जाम वरचा गट होता. कारण बैलाची साईज आपण सगळ्यांना माहिती आहे किती छोटा आहे. पण मोठ्या मोठ्या बैलांना लागेल असं आणि आजच्या शर्यतीबद्दल काय सुट्ट्याला पण गाडी लगेच थोडीशी ताणलेली, पण मागचा ड्रायव्हर बसायला मला फायदा झाला की तो उतरला आणि त्याच्यासाठी 2 फटके टाकून तो थांबला. मग मी एकटा गाडी घेऊन पाहिजे तसा स्पीडवरती जोपर्यंत सुधीर मामा आहे तोपर्यंत कधी सहवास नाही. सुधीर मामा आहे तोपर्यंत मामाच्या पुढे जाणार. तर मित्रांनो, मेहुलच्या गाडीसोबत सर्व परिवार आले इकडे. लेडीज तास काढले आणि त्या बैलांबद्दल काय काहीतरी सांग. शब्द सुचत नाही. हिला ही मालकी नाही चुकी हे तिला बोल काय सांगशील तुझ्या बैलांबद्दल आजच्या? आणि यावर्षी चांगले गुलाल मिळाले. आज जाम खुश आहोत. आज बैलगाडी 1 नंबर आला. तुझा आवडता बैल कोणता आहे आपला? बाबड्या. आणि बैलांचं सगळं पालन पोषण तुमचा पण त्यामध्ये या दोघींचं त्या पोरावर सुद्धा जाम प्रेम होतं, पण आम्हाला तो कमीला वाटत होता म्हणून आम्ही नेऊन हेडीत टाकला. म्हणून या 2 दिवस जेवल्या आणि 2 दिवस रडत होते. मस्त एखाद्या बैलाबद्दल जीवाला असतो. तुला बोललं तर परत रडायला लागेल, पण तुझा जसा जीवाला असतो तसा त्यांचा सुद्धा त्या बैलावर जीव होता. तर अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा. आणि अशीच आपली गाडी येणाऱ्या 7-8 शर्यतीमध्ये बोला नाद एकच. तर करण काय सांगशील आज एक चांगला मोठी बैलगाडी झालेले आहेत. त्याच्यामध्ये 5व्या गटामध्ये आपली गावची जोडी असून सुद्धा प्रथम क्रमांकाची मानसिक झाली. काय सांगशील? कारण 4 नंतर माझी गाडी गटात वरती लागली. बैल पण एवढे पण नाही, छोटे बैल दिसत पण नाही माझे मोठे बैल. पण आज गाडी जरा लेवलला लागली आणि गाडी आज बसली. बैल आपल्या जोडीबद्दल काय सांगशील? एकदमच छोटी बैल आणि गेल्या वर्षी सुद्धा मला वाटते 7-8 पहिल्या गटामध्ये नंबर घेतलेली जोडी. आणि यावर्षी थोडी बॅकफूटला काय पहिले मी 2 नंतर थोडी गाडी बॅकफूटला गेली, पण गटामध्ये पण जाम वरती चढवत गेले. पण बोललो ठीक आहे उद्या काय सांगेल म्हणजे आता पॅटर्न असताना मोठे बैल त्यांना जाम लागतं आणि परत त्यांची जाम म्हणून आपण गावठी
पहिले गटात सुरुवात केली हळूहळू वरती पुढं अजून पहिले घेतलेला तो पुढल्या वर्षी उतरवला तो देशी बैल घेतलेला अभिनंदन शर्यतीसाठी आणि येणाऱ्या शर्यतीमध्ये सुद्धा असा गुलाल मिळवते अशी अपेक्षा. तर मित्रांनो, आजची वरंडे सराई मातीबंदर बैलगाडी शर्यत त्याच्यामध्ये गट क्रमांक 3 होता ना. 3 मध्ये पहिला दुसरी आलेली गाडी आहे. नाव काय होतं? पृथ्वी प्रितेश भगत. हा. तर पहिल्यांदा आपण बाबांसोबत बोलू. बाबा, काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? आजच्या शर्यतीमध्ये पहिला सैन होता का गाडी लागते बघून. हा हा, किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? अनुभव बरेच वर्षाचा आहे. हा, झुडण्याला कुठली नसती तर पहिलाच नंबर होता. काय बोलता? हा, मग आणि मग तुम्ही कधी गाडी हाकला बसायचे का? गाडी हाकाला बसत नाही पण बघायला यायचो. बघायला हा, यायचं. बघायसाठी खास झालं. तर मित्रांनो, सुंदर अशी बाईट दिली बाबांनी. बाबांचा एक्सपिरियन्स सांगितलाय. आणि आजच्या याच्यावर गाडीवर ड्रायव्हर होता विराज. काय सांगशील? गाडी जरा झेंड्यावर अटकली, म्हणजे पुढली गाडी सरळ चाललेली, तिच्या फलीत अटकून राहिली, नाही तर गाडी एक नंबर लागली असती. आणि कितवा गुलाल या वर्षातला? हा तिसरा हॅट्रिक झाली आज. अच्छा, म्हणजे बेली मंत्रामध्ये पण आलेली आणि साताड मध्ये पण. लावून पहिली आणि आज हॅट्रिक आज झाली. हॅट्रिक झाली. तर गाडीचे मालक आहेत विजय. विजय लास्ट विजय. तर काय सांगशील आपल्या बैलांबद्दल? बैल पुढेच गाडी सोडलेली, पण ती पाचवी गेली फिरायला आणि पुढच्या गाड्या गुतल्या, त्याच्यामुळे गाड्या पाठून आल्या, त्या फिरून बरोबर सटकल्या आणि गाडी गुतूनच राहिली. मग पब्लिकनी गाडी काढली आणि नंतर सोडली तिथून. ड्रायव्हर तू मागचा तूच बसलेला का? नाही, एकटाच बसले विराज. एकटाच बसलेला. तू का नाही बसलास? कारण नाही, बाकीच्या गाडीवर तू बसतात स्वतःच्या नाही, गाडीवर. विराजलाच बसवला आज. तर काय सांगेल, काय आहेत आज अपेक्षा बैलांकडून या वर्षामध्ये? या वर्षी नाही सध्या तरी बास. आता बास करायचा आहे का? 7-8 टाकून बास करा. अच्छा, 7-8चा एक गुलासाठी हाकलायचे आहे फक्त. अच्छा, काय नावं काय आहेत बैलांची? टिक्का आणि राजा. हा राजा आणि तो टिक्का. तर काय सांगशील? बघतो मी नेहमी तुझ्या गाडीसोबत, आपली गाडी जरी खालच्या गटातील असली तरी गाडीसोबत पूर्ण गावाची पब्लिक असते. सगळी काय असतात. त्यांच्यासाठी काय सांगशील? सपोर्ट आहे त्यांचा सगळ्यांचा मला. अच्छा, म्हणजे ती स्वतःची गाडी म्हणून हा, तुझ्यासाठी सगळी येतात. स्वतःची गाडी म्हणून बरोबर सोबत येतात. बघ, काका काय सांगशील आपल्या गाडी? आज इच्छा होती एक नंबर गाडी येईल अशी, पण नाही झाली. थोडी 2 नंबर आली, मजा वाटली आम्हाला आज जाम. गुलाल मिळणं तुला महत्वाचं. भेटला महत्वाचा बस. ओके, तर अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. बोला ना, आज एकच बैलगाडी शर्यत.